करेक्ट आहे, बरोबर आहे. आता आहे ना, आता आर्या पार म्हणजे आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन रीतसर लग्नाची परवानगी घेऊनच जायचं. काय बोलतो? जा गोठ्यात जा. येतात का गोठ्यातली कामं? धनी, तुम्हाला येतात का हो शेतातली समधी कामं? उद्यापासून ना तुम्ही इथं बिझनेसमॅन म्हणून नाही, शेतकरी म्हणून असणार आहात. नाहीतर आपलं आम्हाला कळल की सकाळी उठलेत आणि चाललेत सुट्टापुटात आपली मीटिंग करायला. एक्सक्यूज मी, हे बघ, मला येतात शेतातली कामं. मी बऱ्याच फिल्म्समध्ये बघितलंय कसं करतात ते. आणि आजकाल तर बरेच सेलिब्रिटी फॉर अ चेंज म्हणून शेती करतात. मलाही जमेल. आणि बाय द वे, हे काय सारखं धनी धनी धनी? मी काय धनी धनी आहे का? एक मिनिट, इकडे तुम्ही माझा नवरा बनूनच आलात ना? हो. मग तुम्हाला धनी नाही तर कुठल्या नावानं हाक मारायची? आणि तसं बी हे तुमचं शहर नाही, हे गाव आहे. आणि राहता राहिला प्रश्न शेती करायचा, तर ते भांगल्याला तरी येतं का तुम्हाला? काय ते भांगायला म्हणजे? कळलं. शेतकरी बनणं काय असतं ना, हे लवकरच कळलं. तुम्हाला जे बोलायचं माझ्याशी बोला. काय करताय? याची हिंमत कशी झाली माझ्या बहिणीच्या शेजारी उभा राहायची? उभा फाडा ना याला मी. नाही 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 नाही, अहो तो असाच उभा होता तो. त्याचं काय असं वाईट हेतू नव्हता. तुमचा व्यायाम चालला होता, तो बघत होता. व्यायाम असा लांबून बघायचा नसतो. व्यायाम करायचा आणि कुस्ती खेळायची असते. येतो का मैदानात? दादासाहेब, हे बघा, माझ्या धनीनं ते कुस्ती पिस्ती काय बी येत नाही. त्यांना फक्त शेतातली कामं येतात. बाई ना धनी, वय वय भाई आणि आबांनी यांना घरातलं काम करायला आणलंय ना. मी यांना वाडा दाखवत होते, आजूबाजूचा परिसर दाखवत होते. म्हणलं व्यायाम चाललाय तो पण दाखवते. ज्या कामासाठी आलायत ना, तेवढंच करायचं. ओढ ओढ. काय काय म्हटला? काय म्हटला? हा, जरूर नाही, जरूर म्हटलं मी. ज्या कामासाठी आलो तेच करणार, जरूर. अजून एक, इथून पुढे जर तुझी नजर इकडं तिकडं फिरली तर तालमीतल्या मातीत नेऊन नरड्या एवढा गाड ना तुला मी. भाई अरे जाऊ दे ना, तुला काय मला वाटलंय काय? नाही नाही नाही, यांना तर गोठ्यात काम करायला आणलंय ना. चला चला, मी तुम्हाला गोठ्यात दाखवते. चल, तुला स्वयंपाकघर दाखवते. चला 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 चल. हे बघ, इथून आहे ना पुढे या, इकडे या. चालू ठेवा. ओके ओके. रेडी? चल. हे थांब थांब, काय ला? तुझा टीका तर काढ. ओके हा, ओके. ओके. सावित्री, श्रीकांतच्या गोळ्या घेऊन ये. हो. राहू दे, घेतलं मी. काय आहे लक्ष कुठे तुझं? जेवणात सुद्धा लक्ष होतं तुझं. हे बघ, आदित्य आणि प्रीतम एवढे हलगर्जी नक्कीच नाही आहेत. अगं, ते कुठल्या तरी कामात अडकले असतील म्हणून फोन केला नसेल. काम झालं की करतील ना फोन. अरे हो, पण आदित्यचाच फोन. हा बोल आदित्य. अरे काय, तुम्ही दोघं आहात कुठे? आम्ही कधीपासून फोनची वाट बघतोय. पोचलात ते कळवण्याची काही पद्धत? आई आई आई
आम्ही इथे आल्यानंतर थोडं सेटल डाऊन होण्यात बिझी होतो. हा बर, पण तिथली व्यवस्था नीट आहे ना सगळी? हो व्यवस्थित. सासू मला बोलायचं प्रीतम सोबत, मी प्लीज बोलू? हो हाय प्रीत, कसा आहेस तू? हाय आदित्य, तुमचं अगदीच अचानक जायचं ठरलं ना? नाही तर मी पण आले असते तुझ्यासोबत. प्रीत, प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ. हा, आय मिस यू. तू प्रीतम इथं होता तो हिला कधी काळजी नाही वाटली त्याची, पण आता प्रेम होतो चाललंय. आईला फोन देशील? देते मी आता सासू भाऊकडे. दे. हा बोल. आई बरं, आम्ही तुला उद्या कॉल करतो. आता खरंच खूप थकलो. हा ठीक आहे, काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट. बाय. काय रे, काय आलं? तिशा एक नंबरची नाटकी मुलगी आहे रे. तिने गोड बोलून ना आईला फसवून ठेवलंय. प्रीतम, लग्नाला खरंच खूप कमी दिवस सुटलेत आणि इथे भरपूर कामं बाकी आहेत. तुला प्रियाच्या भावाचं, आबासाहेबांचं मन जिंकायचं. हो यार, त्यासाठीच आलो ना आपण इथे. हे बघ, मी ना ते दिशासोबत लग्न मोडायला आणि प्रिया मॅडम सोबत लग्न करून खुश राहण्यासाठी काही करू शकतो.